हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहे सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर परत एकदा तुमचं दीपाली वर्ल्ड लाईफस्टाईलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही बघू शकता आता 9:30 वाजलेले आहेत आणि माझं चालू इथे पोछा वगैरे मारणं. पटपट, पटपट जे आहे तर आता काम आवरून घेते कारण की मला जे आहे तर आता जायचं आहे आईकडे. कारण आई आणि ते चाललेत आता बालाजीला आज रात्री. तर त्यासाठी तिला काही पुऱ्या वगैरे ज्या आहेत तर ते बनवायच्या होत्या. तर त्याच्यासाठी जे आहे तर आता तिकडे जाणार आहे मी. तिला थोडीशी मदत पण करायची आहे आणि पॅकिंग वगैरे पण करायची. तर म्हटलं चला तिला जाऊन भेटून येऊया. तर आता जे आहे तर घरातले सगळे कामं जे आहे तर पटापट करून घेते. विराचं टिफिन वगैरे दिलाय, तो गेलाय स्कूलमध्ये. फक्त आता जे आहे तर राहिलं आहे माझी म्हणजे कोरडी भाजी करायची आहे आणि त्यानंतर जे आहे तर कपडे धुवायचे आहेत. बाकी सगळे कामं झाले. तर चला आता पटपट जे आहे तर कामं करून घेते आणि त्यानंतर पुढचा जो व्लॉग असेल तर तो तिकडे गेल्यावर कंटिन्यू करते. तर मस्तपैकी जे आहे तर मटकीची भाजी बनवायची होती. तर मी नेहमी कोरडीच भाजी बनवते, पण यांना डब्याला पण द्यायची होती. त्यासाठी म्हटलं पतली भाजी बनवा आणि आज थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली मी. तर थोडंसं जे आहे तर कांदा आणि जिऱ्याची फोडणी देऊन घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे जे आहे तर ते टाकून घेतलं आणि टोमॅटो गळण्यासाठी लगेचच जे आहे तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतले आणि आता थोडंसं तिखट आणि अंबारी मसाला जो घरामध्ये असतो नेहमी, तर तो टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आणि आता मस्तपैकी जे आहे तर टोमॅटो आणि कांदा जे आहे तर परतून घेणार आहे आणि टोमॅटो गळेपर्यंत जे आहे तर मस्तपैकी असं शिजवून घेणार आहे. तर आमच्या इथे आहे ना तर अशा पद्धतीने भाजी टोमॅटो वगैरे टाकून आवडत नाही. मी कांदे जास्त करून जे आहे तर पतली शेंगदाण्याची भाजी बनवत असते किंवा मसाल्यामध्ये. तर तशा पद्धतीने त्यांना आवडते. पण आज म्हटलं की चला थोडीशी घाईमध्ये होते, आईकडे पण जायचं होतं, तरी मग अशा पद्धतीने भाजी बनवली आणि ही झटपट होती. 10 मिनिटात, जास्त काही वेळ वगैरे लागत नाही. तर मटकी वगैरे स्वच्छ धुवून घेतलेली होती. त्यानंतर ती पाण्यामध्ये टाकून घेतली आणि त्याला आता मस्तपैकी जे आहे तर मिक्स करून घेणार आहे. आणि मटकी मिक्स केल्यानंतर जे आहे तर मी थोडेसे शेंगदाणे जे आहे तर ते भाजून घेतलेले होते. तर शेंगदाण्याचा कूटचा देखील वापर जे आहे तर कोरडा कूट जो असतो कुठला, तर तो टाकणार आहे मी. तर इथे मस्तपैकी शेंगदाण्याचा कूट वगैरे जे आहे तर तो टाकून घेतला आणि आता मटकी शिजण्यासाठी जे आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तेवढं पाणी जे आहे तर तुम्ही वापरायचं आहे. तर मला थोडासा पातळच रस्सा बनवायचा होता. तर त्यासाठी जे आहे तर मी माझ्या अंदाजाने जे आहे तर पाणी वगैरे त्याच्यामध्ये जे आहे तर ते टाकून घेतले आणि भाजी आता मस्तपैकी शिजून जे आहे तर आपली रेडी होणार आहे. तर झाली मी मस्तपैकी रेडी आणि आता जे आहे तर आत्ताशी 11:30 वाजलेत. तर आता अगोदर आईकडे जाते आणि विराची स्कूल पण आता लवकर सुट्टी 12:30लाच. तर त्याला पण घ्यायचं आहे. तर आता काय झालं, विदीत पण रेडी होऊन बसलेला आहे खेळायचा. काय कर, हाय करतोय सगळ्यांना. तर चला आता त्याला पण घाई झालेली जायची. तर आता पटकन आम्ही जातो आणि त्यानंतर पुढचा ब्लॉग तिकडे गेल्यावर मी कंटिन्यू करतो. तर आईकडे आली मी आता, अर्धा तास झालाय येऊन. आणि मी ह्याच्या आधीच आईच्या पुऱ्या वगैरे ज्या आहेत तर ते मस्तपैकी करून झालेल्या आहे. कोथिंबीर पुऱ्या केलेल्या आहेत मस्तपैकी, मसाले कोथिंबीर मसाला पुरी. आणि आता आईचं आहे अजून गाऊनवर आहे. आता रेडी वगैरे व्हायचे आणि त्यांना जायची, रात्रीची ट्रेन आहे त्यांची. तर रात्री जाणार आहे आणि विधीत तुम्हाला दाखवते मी काय करतो. काय करतोय विधीत, काय करतोय विधीत आहे ना मस्तपैकी मम्मीने मुरमुरे दिले ना, ते प्लेटमध्ये घेऊन गेला पुढं आणि ते मुरमुरे खाणं चालू आहे त्याचं. आणि पुरी पण खाल्ली त्यांनी, पुरी पण खूप मस्त झालेली आहे. मस्त झाली बरं का मम्मी पुरी. मस्त झालेली एकदम. चला आम्ही पण टेस्ट वगैरे करून बघितली. तर आता मस्तपैकी थोड्या वेळ बसलोय. पप्पा गेले ऑफिसला, तर पप्पा पण येतील आणि ते आलं की मग त्यांची बाकीची तयारी होईल. तर त्यानंतर पुढचा जो ब्लॉग येईल तर तुम्ही थोड्या वेळाने कंटिन्यू करा. तर आईनी जे आहे तर तिकडे जाण्यासाठी पुऱ्या वगैरे जे आहे तर ते बनवून ठेवलेल्या होत्या. तर त्याचंच पॅकिंगचं काम जे आहे तर ते मी करत होती. आणि एका साईडला मी त्या दिवशी मस्त असा चिवडा बनवलेला होता. तुमच्यासोबत पण शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी शेअर करणार आहे मी चिवड्याची. त्या दिवशी बरेच दिवस झाले पण माझे काही म्हणजे एडिट करणं वगैरे झालं नाही. तर मस्तपैकी पुऱ्या वगैरे जे आहे तर अशा पेपरमध्ये पॅक करून घेतलेल्या आहे. आणि चला आता पटपट जे आहे तर चिवडा आणि पुऱ्या जे आहे तर ते पॅकिंग करून घेते. कारण की प्रवासामध्ये अशा प्रकारच्या पुऱ्या किंवा दशम्या असल्या ना तर मग नाश्ता वगैरे बाहेर करायची आवश्यकता पडत नाही. याच्यातच पोट वगैरे जे आहे तर ते आपलं अगदी भरून जातं. तर त्यासाठी आईने मस्तपैकी अशा कोथिंबीर पुऱ्या ज्या आहेत तर कोथिंबीर मसाला पुऱ्या ते केलेल्या होत्या.
ती चटणीचा डब्बा बरोबर आडवा खाली ठेवायचा असतं ना पहिले. नाही नाही बसत त्याच्यात, त्याच्यात बसत नाही ती, ठेवा. नाही पाऊचचं पॅक हे करा ना, पॅक लावते पहिले वरचं बटन सोडून दे. बस बसलं. करती मस्त अशा चपात्या, कारण मग मी ती जेवूनच जाणार आहे सोबत ट्रेनमध्ये चपात्या न्यायच्या घरला, त्यासाठी अगोदर घेतली आता. मग त्याला रात्री 7:30ला ती जाणार आहे स्टेशनवर, कारण त्यांची ट्रेन आहे. तर आता चपात्या वगैरे जे आहे ते करून घेतली पटपट, प्रवासामध्ये पण सोबत राहील आणि घरी खाण्यासाठी पण. काय झालं विधी? चला आता चपात्या जे आहे काय झालं बेटा? तर मम्मी ते जे आहे तर आता थोड्या वेळ निघणार आहे. तर मला तर काही तिकडे जाता नाही येणार स्टेशनला, त्याच्यामुळे मी जे आहे तर आता निघली घरी. तर आता घरी गेला की त्यानंतर पुढचा जो ब्लॉग आहे तर तो तिकडे गेला. येऊन जे आहे तर बराच वेळ झालेला आहे. तर आत्ताच थोड्या वेळ जे आहे तर आता तुम्हाला वाटेल लिपस्टिक वगैरे तर रेडी झालेली होती, कारण की इंस्टावर जे आहे तर रील्स वगैरे जे आहे तर ते टाकलेले आहेत. ज्यांनी मला अजून फॉलो केलं नसेल तर त्यांनी नक्की करा. दीपाली गाडे नावाने जे आहे तर माझे इंस्टावर अकाउंट आहे. एक जे आहे तर ते म्हणजे दोन्ही अकाउंट माझे जे आहे तर ते हे नाही आहेत, लोकलच आहेत. तर त्याच्यामुळे जे आहे तर त्याच्यावर तुम्ही नंतर रील्स वगैरे जे आहे तर ते टाकले. जे आहे तर मी आईकडून आलेली होती, अर्धा घंटा झालाय समजा. पण मी जे आहे तर आता थोड्या वेळ रील्स वगैरे बनवण्यामध्ये थोडी व्यस्त झाले होते, कारण माझं इंस्टावर देखील एक अकाउंट आहे. तुम्ही जर अजून मला फॉलो केलं नसेल तर नक्की जाऊन करा. दीपाली गाडे नावाने जे आहे तर त्याच्यावर माझं अकाउंट वगैरे आहे. आणि रील्स कशा वाटतात हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता पटकन जे आहे तर जेवण वगैरे सगळं काही झालेलं आहे माझं. तर आता बाहेर जे आहे तर थोडंसं एक राऊंड मारून यायचं आहे, कारण की विदीत पण बोर झालेलं आहे. काय झालं बेटा? काय झालं? विदीतला पण बाहेर जायचंय, तेवढंच तो फ्रेश होईल. तर चला आता पटकन जे आहे तर बाहेर चक्कर वगैरे मारून येते आणि त्यानंतर जो आहे तर बघते. तर चला जाऊ दे, आजचा जो ब्लॉगर आहे तर त्याचा एंड जे आहे तर इथेच करून टाकते, कारण की आता वेळ तर झालेलाच आहे तसा पण. तर आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच संपवते. व्हिडिओ पुन्हा उद्या का ना ब्लॉगमध्ये. माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आईला त्यांना सोडायला जाय तर स्टेशनवर जायचं होतं मला, पण काय झालं ना की म्हणजे जायला सोबत कोणी नाही मला परत यायला, आणि मुलांना घेऊन तिकडे पॉसिबल झालं नसतं. त्यामुळे मी जे आहे तर आता घरी येऊन गेलेली आणि आई आणि ते आता पोहोचले असतील तिथे. तर मला वाटतं बहुतेक 9 वाजता वगैरे त्यांची जी आहे तर ट्रेन असेल आता. तर त्यांचा प्रवास पण एकदम छान आणि आनंदाचा जाऊ. तर चला आता मग जे आहे तर आजचा ब्लॉग जो आहे तर तो संपवते मी इथेच. व्हिडिओ पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये.